नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे की जीवा घरातून निघून गेल्यामुळे गुड्डू त्याच्या गावी परत जात असतो. पण गावी जात असताना नंदिनीला जीवाबद्दल जो गैरसमज होता तो मिटवून जातो. जीवा भैयाने तुमच्यासोबत काहीही चुकीचं केलं नाही असं गुड्डू नंदिनीला सांगतो. ती दारू मी माझ्यासाठी आणली होती, पण मात्र तुम्ही ते पाणी समजून प्यायला, तर जीवा भैयाची यामध्ये काहीही चूक नाही असं गुड्डू नंदिनीला सांगतो. नंदिनीला कळून चुकतं की त्यानंतर आता रात्री पार्थ सुद्धा नंदिनीला भेटायला येतो आणि तो आता सगळं सत्य नंदिनीला सांगतो. काव्य आणि जीवा त्यांचा भूतकाळ मागे टाकून आपल्यासाठी पुढे आले आहेत नंदिनी, असं पार्थ नंदिनीला सांगतो. लग्नानंतर आपण दोघं सुद्धा एकाच घरात राहायचो, पण त्यांनी आपल्यावर कधीही संशय घेतला नाही. आज मी त्यांना एका चांगल्या मित्रांप्रमाणे बोलताना पाहिलं. त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे, ते फक्त मैत्रीपुरतं. पण आता वेळ आली आहे की आपणही पुढाकार घ्यायचा, त्यांचं प्रेम स्वीकारायचं. पार्थ म्हणतो की आपण त्यांच्यावर अविश्वास दाखवून खूप मोठी चूक केली आहे नंदिनी, आता आणखीन वेळ वाया घालवायला नको. तर नंदिनी रडतच असते. रडत रडत ती आतमध्ये निघून जाते. पार्थला असं वाटतं की नंदिनी काही घरी परत येणार नाही, तर नंदिनीचा संपूर्ण गैरसमज दूर झालेला असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती देशमुखांच्या घरी येते. दारात उभी राहून नंदिनी आता जीवाला हाक मारते की पसारेवाला तुमची चकाचक बाई आलेली आहे, तिचं स्वागत करणार नाही का? तर हा एपिसोड खूपच मस्त होणार आहे, तर हा एपिसोड पाहायला विसरू नका.